नमस्कार. सामनाच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये समाजसुधारकांची, संतांची परंपरा आहे. असाच विविध प्रश्नांवर आपण एक समाजभान जागृत व्हावं म्हणून भेटत राहणार आहोत. त्यात आज आपण पहिले व्यक्ती ज्यांना भेटणार आहोत ते आहेत आपले बुलढाण्याचे प्रोफेसर दत्तात्रय लहाने सर, जे विधवा पुनर्विवाहासाठी खूप मोठी चळवळ बुलढाण्यामध्ये चालवत आहेत आणि बुलढाण्यासह ते राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन जाऊ पाहत आहेत. खरं तर ही चळवळ फार आधी म्हणजे जवळपास 100 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, पण त्या चळवळीचं एक पुनरुज्जीवन किंवा त्या चळवळीवर थोडीशी ती चळवळ मागे पडली असं आपण म्हणता येईल. तर त्या चळवळीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी आणि त्या प्रश्नावर ज्वलंत भाष्य करण्यासाठी, लोकांना जागृत करण्यासाठी आणि समाजभान जागृत व्हावं यासाठी सर प्रयत्न करतात. त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण स्वागत करतो आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही एक वेगळा मुद्दा, तसं म्हटलं तर हा 100 वर्षापासून चालत आलेला मुद्दा आहे, पण आत्ताच्या काळामध्ये ज्या प्रश्नांची चर्चा होते त्या काळामध्ये तुम्ही हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडताय, वेगळ्या पद्धतीने तो उचलला आहे. तर विधवा पुनर्विवाह ही जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेकडे तुम्ही कसे वळलात? तुमच्या जडणघडणीतून हे सगळं आलं की कसं आलं, त्याची थोडीशी आम्हाला एक पार्श्वभूमी सांगा. खरं म्हणजे सुरुवातीला मी सामनांचे आणि आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की राजेशजी देशमाने यांनी आमच्या कार्याची दखल घेतली आणि हा विधवाविषयक प्रश्न तो आपल्यापर्यंत पोहोचवला आणि आता तुमच्या माध्यमातून हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे पोहोचणार आहे. खरं म्हणजे ही चळवळ कशी राबवली याबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले तर मला थोडंसं सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड निश्चितपणे होती आणि त्यामुळं कुपोषण निर्मूलन असो, इतर काही सामाजिक कार्य असो हे करत असतो आणि काही राजकीय पक्षात काम करतात. मी शिवसेनेत काम करत होतो, राष्ट्रवादीत काम करतो आहे. म्हणजे ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, आदरणीय शरद पवार साहेब यांचेसुद्धा एक 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही एक संकल्पना आहे आणि त्यामुळं सामाजिक वसा पहिलाच होता. पण जेव्हा या चळवळीकडे वळण्याचं कारण असं, मी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि माझ्या जिल्हा परिषद सदस्य त्या मतदारसंघामध्ये कुठेतरी आपला एखादा घटक आपल्याजवळ असावा या उद्देशानं मी तिथे त्या मतदारसंघापुरता पहिले एक विधवा घटस्फोटित महिलांच्या संदर्भातला एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या माझ्या एका जिल्हा परिषद सर्कलमध्ये जवळपास 1200-1300 महिला रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला आल्या, ज्या विधवा आहेत, अशा विधवा आणि घटस्फोटित महिला त्या आल्या. मग त्या दिवशी तो कार्यक्रम तर झाला, पण त्या दिवशी माझं मन थोडंसं सुन्न होऊन गेलं की या 1200-1300 महिलांमध्ये जवळपास 500-600 महिला अशा आहेत की ज्यांचं वय कोणाचं 20 वर्ष आहे, कोणाचं 25 वर्ष आहे, कोणाचं 30 वर्ष आहे आणि एखाद दुसरं लेकरू त्यांना आहे आणि त्या विधवा आहेत, घटस्फोटित आहेत आणि त्या लग्नाचा विचार करत नाही. मी त्यांच्याकडे बघून मला कल्पना आली की माणसाचं ॲव्हरेज आयुष्य जर आपण पाहिलं तर 70 वर्षाचं आयुष्य आहे आणि या महिलांनी तसंच आयुष्य जगावं का, असं मला हे वाटलं. आणि मग मी त्याच्यावरती 2-3 महिने सातत्याने विचार करत राहिलो की हे असं का, हे का होतं, का नाही करत ते लग्न, का हे होतं आहे. मग त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला आणि काय असेल तसं मी डायरेक्ट 11 एप्रिल 2023ला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी असं म्हटलं की या महापुरुषांनी त्या संदर्भात काम केलं आहे, ते आपण आता विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात आपण विचार करून करू आपण काम. आणि मी तो त्या दिवशी 11 एप्रिलला विधवा घटस्फोटित महिलांचा महिलांचा परिचय व समुपदेशन मेळावा ठेवला, जाहीर करून टाकला. बरोबर. आणि जाहीर केल्यानंतर मग थोडंसं मलाही भीती वाटायला लागली की आपण आता कसं कोणाला म्हणायचं तू लग्न कर, तू असं होईल, हे कसं होईल. माझ्या जवळचे कार्यकर्ते होते ते मला बोलायला लागले, सर तुम्ही काही विचारानं सगळं काम करता, लगेच हे करून टाकलं. मी त्यांना सांगत होतो तुम्ही गावागावात जाऊन बोला, ते काही होत नव्हते. मग तरी पण मी म्हटलं आता आपण जाहीर केलेलं आहे, जे होईल ते बघू, आपण काय होतं ते करायचं आहे.
आणि मग गावागावात जाऊन गेल्या, दोंड्या दिल्या, काही पत्रकं वाटले वगैरे, सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे झालं. पण सांगायला आनंद असं वाटतो की त्या दिवशी जवळपास 165 महिला त्या कार्यक्रमाला आल्या आणि 200-250 पुरुष पण आले. अच्छा. त्या कार्यक्रमाला आले. आणि त्या दिवशी मला कळलं की अरे बापरे, हा म्हणजे ह्या आल्या म्हणजे हा कार्यक्रम आपला सक्सेस झाला आहे. आणि लोकांनी त्या दिवशी सर्वच महिलांनी नोंदणी केली नाही. एक 50-55 महिलांनी नोंदणी केली की आम्हाला करायचं आहे पुनर्विवाहासाठी नोंदणी केली. त्यामध्ये काही महिला अशा होती की त्यांना, त्या विधवा होत्या पण त्यांना मूल नव्हतं, काहींना मूल होतं पण ते लहान होते. पण त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं गांभीर्य मला कळायला लागलं की त्यानंतर मला फोन यायला लागले की दादा मी त्या दिवशी कार्यक्रमाला आली नाही, पण मी अशी आहे, मी काय केलं पाहिजे, माझा मुलगा 8वीत आहे, माझा मुलगा 9वीत आहे, मला एक लेकरू आहे, असं आहे. आणि त्यांच्या भावना मोकळ्या करायला लागल्या, बोलायला लागल्या. मी एखाद्या लग्नात गेलो तर तिथे अशा आश्चर्य बघायला लागल्या आणि मग कुठेतरी संधी मिळते का मला बोलायची ते पाहून त्या करायला. आणि तिथे व्यक्त व्हायला लागल्या की बाबा आता मी काय केलं पाहिजे. आपण त्या एकदम मला लग्न करायचं असं कधीच म्हटलं नाही त्यांनी, पण त्यांच्या मनाचं रोग ओळखून आपण त्यांना जर म्हटलं की ताई आता तू कशी राहशील, तुझं आयुष्य कसं कटणार आहे, तू आता एवढं मोठं लंब आयुष्य आहे, तू कसं त्याला सामोरं जाशील, त्यापेक्षा करायला काय हरकत आहे का, केलं नाही पाहिजे का. मग ते म्हणायचे मला समाज कसं नाव ठेवेल. मग मी त्यांना विचारायचो की समाज नाव ठेवेल ठीक आहे, जो समाज नाव ठेवेल त्याची भीती तुला वाटते, त्या समाजाने तुझ्यासाठी काय केलं आहे, ते तू काय खाते, काय राहते, कशी राहते, काय तुझ्या अडचणी आहे या संदर्भात कधी विचार केला का, नाही केला. मग आपण का हे करू नये असं हे केला. आणि त्याच्यामध्ये 1 महिन्या 1.5 महिन्याच्या अंतरातच एका महिलेचं लग्न लावण्यास आम्ही सक्सेस झालो. त्या महिलेचा मुलगा 10वीला होता, मुलगी 7वीला होती आणि त्या महिलेचं आम्ही लग्न लावलं आणि मग तो सिलसिला पुढे अजून सुरू झाला. सर, आता तुम्ही तुमची पार्श्वभूमी सांगितली की तुम्ही कशा पद्धतीनं ही चळवळ सुरू केली आणि त्याच्यात तुम्ही असं बोललात की मी पहिले जाहीर करून दिलं आणि त्यानंतर मग मला त्या प्रश्नाची जाणीव झाली की हा किती खोल आहे प्रश्न. तेव्हा जेव्हा ही सुरुवात केली त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला काही गोष्टी आडव्या आल्या का? कारण एखादं वेगळा विचार मांडायला लागलो आपण की पहिले त्याला विरोध होतो. आतून जरी त्या व्यक्तीची इच्छा असली तरी सगळ्यात पहिलं ते नाहीनेच सुरुवात होतं. तर असे काही तुम्हाला अनुभव आले का की तुमची ही चळवळ सुरू होतानाच तुम्हाला काही विरोध झाले का, काय प्रॉब्लेम आले का? असा जाहीरपणे कोणी विरोध केला नाही की तुम्ही असा कार्यक्रम का घेता, असा विरोध केला नाही. पण अनेक जण माझी खिल्ली उडवायला लागले. कोणी माझ्या माघारी थोडंसं हसायला लागले की असा कसा कार्यक्रम घेतला, हे काय केलं. काही विरोधक होते ते आता असे बोलायला लागले की आता अरे काहीतरी आता जमते, हे काहीतरी मारगिरी खातेकडे आता काहीतरी असं होते, अशा पद्धतीने बोलायला लागले. एक जण स्वतः फोन करून तो बोलला की म्हणजे त्यांना चेष्टेनं बोलला की महर्षी कर्वेनं जसं केलं होतं विधवेसोबत लग्न तसं तुम्ही करून टाका, असा तो बोलला. मी 1-2 दिवस थोडंसं अपसेट झालो. पण काही माझे पत्रकार मंडळी काही यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर म्हटलं, मी विचार केला की जेव्हा महात्मा फुलेंनी हे काम केलं तेव्हा तर त्यांना खूप विरोध झाला असेल, आता तर एवढा विरोध नाही आहे. बरोबर. कोणी उघडपणे तर बोलायला तयारच नाही आहे. बरोबर. पण अनेक लोकांनी कार्यक्रम झाल्यानंतर मग लोकांनी खूप हे केलं. पण म्हणजे तोपर्यंत कोणी बोललं नाही का असा कार्यक्रम आहे. पण जेव्हा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर मग लोकांनी त्याला खूप ॲप्रिशिएट केलं. या कार्यक्रमाला तुम्ही जेव्हा सुरुवात केली तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की स्त्री एकटी नाही आहे, तिच्याबरोबर तिचं कुटुंब आहे. एकतर तिला व्यक्त व्हायला लागतं, परत तिचा जो संबंध ज्या घरातल्यांशी आहे त्या घरातल्यांना पण त्या गोष्टीशी जोडावं लागतं. तुम्ही या कुटुंबांशी कसे काय जोडला गेलात आणि त्यांना कसं काय समजवलं की हा प्रश्न फार ज्वलंत आहे आणि ह्याचा विचार झाला पाहिजे? कारण बऱ्याचदा असं होतं की स्त्रीची इच्छा असेल पण कुटुंबाची नसेल तर, किंवा काही ठिकाणी असंही होऊ शकतं. म्हणजे आता बराचसा काळ शहरांमध्ये तरी बराच बदललेला आहे की तिथे घरातून सांगितलं जातं की काय बाबा याचा विचार करावा का, पण मग स्त्री तयार नसते. तर अशा प्रसंगांमध्ये तुम्ही कसं काय काम करतात, तुम्ही कसं काय समुपदेशन करता? काय होतं, जेव्हा आम्ही असा हा विचार मांडला तेव्हा जिथे जिथे आम्हाला असं लक्षात आलं किंवा इथे आहे आणि त्यांच्या आईवडिलांना सांगण्याचं गरज आहे. काही काही ठिकाणी त्या महिलांनी फोन करून सांगितलं की तुम्ही आमच्या आईवडिलांना सांगा, माझी इच्छा आहे पण हे होत नाही. मग आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना असं नाही सांगितलं की
हे यांची इच्छा आहे. पण त्यांना हे सांगितलं की या ताईचं चांगलं झालं तर तुम्हाला काय अडचण आहे. तिला मग तिथे मोठा प्रश्न निर्माण होतो का यांच्या खरं म्हणजे यांच्या लग्नाच्यामध्ये आड येणाऱ्या 2-3 गोष्टी ह्या आहेत. नंबर 1 पहिलं समाजमन. समाजमन असं की आपल्या समाजामध्ये अजूनही अशी प्रथा आहे की एखाद्या महिलेला एखादं दुसरं लेकरू जर झालं तर मग तिचं वय किती असो, ती 18 वर्षाची असो, 20 22ची असो, काही असो, तिनं लग्न करायचं नाही. विधवा झाली तर तिनं बिलकुल लग्न करायचं नाही. तिनं दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करणंसुद्धा पाप आहे, असा समज बऱ्याच ठिकाणी अजूनही खेड्यापाड्यात आहे. मग तो जो आहे तो समज काढायचं काम आम्ही निश्चितपणे त्या घरात जाऊन केलं की नाही. हा असा समज नाही, असं कुठेच लिहिलेलं नाही की तिनं लग्न करू नये किंवा येऊ नये. मग पुढचा प्रश्न यायचा की तिच्या मुलाचं काय, तिच्या मुलाचं काय. आणि महिलांना, ती महिला एखादी महिला लग्न करत नसेल तर तिचं मूळ कारण जर कोणतं असेल तर पहिलं एक मूळ कारण आहे की तिच्या मुलांमध्ये असलेला जीव, की माझ्या मुलाचं काय होईल. मी जर केलं, माझ्यापेक्षा मुलांवर, स्वतःपेक्षा मुलांवर प्रेम करणाऱ्या आई आहेत, त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नसते पण मुलांची असते. बरोबर. मग या मुलांचं काय. तर आम्ही कन्सेप्टच ती राबवली की मुलांना सोडून जायचं नाही, तुम्ही मुलं तिथे सोडायचे नाही, ते मुलं तुमच्यासोबतच राहणार आहे. आणि त्या महिलांचं असं त्यांचं समुपदेशन असं केलं की ताई, तू कितीही चांगली वागली तरी या मुलांना वडिलाचं प्रेम नाही देऊ शकत. मग तू जर लग्न केलं तर या मुलांना तुझं तर प्रेम मिळणारच आहे, पण वडिलाचं सुद्धा प्रेम मिळणार आहे. या दोन्ही त्या संदर्भात. आणि मग जेव्हा तिला असं वाटत होतं, जेव्हा हे होतं की माझ्या मुलाचं चांगलं होणार आहे, त्यांना पण प्रेम मिळणार आहे, तेव्हा ती आनंदाने तयार होत होती त्या गोष्टीसाठी. असं तर एक असाही विचार आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की काही लग्नानंतर काही वर्षातच असं काही घटना घडल्या तर त्यावेळेस एखादी व्यक्ती तयारही असते, पण जिचा संसारच, म्हणजे जसं आपण मगाशी बोललात, पण जिचा संसारच 15 ते 20 वर्षापेक्षा जास्ती काळ तिथे गेलेला आहे, त्या घराशी ती एकरूप झाली. आणि ती एकरूप झालेली असताना, म्हणजे आता मुलं मोठी झाली आहेत, तिथेच ती वाढलेली आहेत, हे आहेत. मग अशा ठिकाणी जेव्हा एखादी स्त्री जर म्हणत असेल की मला नाही करायचं आहे, पण त्याच वेळेस अशा ठिकाणी कुचंबणा होत असेल तर त्याला तुम्ही कसं काय उत्तर देतात किंवा त्यांना कसं काय समजवतात. सर, आता पहिली गोष्ट तर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मी या विचाराचा माणूस आहे की एखाद्या वेळेस कमी वयात माणसाला जी आहे ना ती जोडीदाराची गरज असतेच, पण ती नसली तरी त्यावेळेस त्याला कमवण्याची करण्याची हिंमत असते आणि तो अर्थार्जन करण्याची हिंमत असते, तो करू शकतो. पण जसं जसं वय वाढत जाते तसे आपल्याला व्याधी पण लागत जातात आणि मन आपलं कमकुवत होत असतं. तेव्हा मानसिक समाधानासाठी, मानसिक भावना शेअर करण्यासाठी जोडीदाराची गरज निश्चितपणे लागत असते. म्हणजे हे आपण जे म्हणतो की ती वय झालं म्हणून तिचं लग्न नाही, पण जसं जसं वय होतं तसं जास्त जोडीदाराची गरज लागते, असं माझं माझं मत असं आहे. हे एक झालं. दुसरा किंवा त्यांचा जो अपमान होतो हे होतं, या विषयावर खरं म्हणजे आम्ही 4 विषयावर याच्यामध्ये काम करतो. म्हणजे मी जेव्हा हा पहिला मेळावा घेतला त्याच्यानंतर मला काही महिलांचे फोन हे पण फोन आले असे की सर, केवळ लग्न हाच आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे, केवळ लग्न हा आमचा प्रॉब्लेम नाही, याच्यापेक्षा अजून काही प्रॉब्लेम आमचे आहेत, अजून काही समस्या आहेत. मग मी ते करत असताना मी असं विचार केला की यांच्या काय समस्या आहेत, आपण ते पाहायला पाहिजे, हे केलं पाहिजे. मग त्याच्यावर अजून थोडासा 2-4 महिने विचार करून मग आम्ही, मला वाटतं 10 डिसेंबरला पहिली एक विधवा घटस्फोटित महिला परिषद घेतली आणि त्यातून मग त्यांच्या समस्या इतक्या मोठ्या पुढे आल्या की त्याचा पाडा वाचणं खूप हे होतो. म्हणजे आपण आता म्हणजे जे बोलतोय त्याच्यामध्ये मला असं जाणवतं की विधवा पुनर्विवाह हा एक भाग झाला त्याचा फक्त, पण विधवा सन्मान हा त्याचा दुसरा भाग आहे आणि जो फारसा चर्चेत येत नाही. कारण विधवा म्हणून तिला अनेक प्रकारच्या कुचंबणांना सामोरं जावं लागतं. तर विधवा सन्मानासाठी काय करतात, कारण अनेकदा असं होतं, आता शहरामध्ये जर आपण बघायला गेलं तर शहरामध्ये प्रथा पद्धती बऱ्याचशा कमी झाल्या आहेत, मागे पडल्या आहेत शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये. पण आतली जी कुचंबण आहे, घरात होणारी जी कुचंबण आहे, मिळणारी तिला जी वागणूक आहे, ती वागणूक मात्र काही बदललेली नाही, कृती बदलली आहे. कदाचित ती ओवाळायला समोर जात असेल, तिला बोलवलं जात असेल, पण म्हणजे ह्या पद्धतींमध्ये थोडासा बदल झाला असेल, पण आतली जी मानसिक
संकुचितता आहे ती अजून गेलेली नाही, की पती गेल्यानंतर त्या स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही बदललेला नाही, असं तुम्हाला काही वाटतं का तिच्या सन्मानासाठीचा? मी तर असं म्हणतो, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तो तिचा एखाद्या महिलेचा पती गेला, तो एकदा मरतो, पती एकदा मरतो, पण ही महिला जी आहे ना ही आयुष्यभर मरण यात्रा भोगत असते. माझं असं म्हणणं आहे. म्हणजे अगदी जेव्हा म्हणजे सुरुवातीलाच आपण असं म्हणतो की मुलगी जर लग्न ज्या दिवशी लग्न होतं तिचं, त्या दिवशी आपण म्हणतो की आमच्या घरामध्ये लक्ष्मी आली. बरोबर आहे, आमच्या घरामध्ये लक्ष्मी आली म्हणून आपण तिचं स्वागत करतो. पण तीच लक्ष्मी जेव्हा एखादा तिचा पती काय ऐन कारणामुळे गेला असेल, कोणतीच महिला म्हणजे जगातली कोणती महिला ती आपला पती मारावा असे कधी स्वप्नच नाही पाहत. बरोबर. ती कधी म्हणत असते माझ्या कुंकवाला आयुष्य मिळालं पाहिजे असं म्हणत असते. तर ते पण ऐनकेन कारणामुळे तिचा पती जर वारला तर एकदम पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तिला अपवित्र म्हणतात. तिला म्हणजे खेड्या पाहिलं तर पांढऱ्या पायाची अशा पद्धतीने बोलतात. असं आहे. मग ही लक्ष्मी असणारी एकदम पती गेला तर अपवित्री कशी झाली, आणि अपवित्री झाले म्हणून तिच्यावर अनेक बंधनं. एखादा माणसाची पत्नी वारली त्याला काहीच बंधन नाही, पण एखाद्या पत्नीचा म्हणजे लेडीजचा पती जर वारला तर तिच्यावर बंधनं. पहिले तर ती पहिलेच दुःखात असताना ते दुःख तिचं सावरण्याचा प्रयत्न न करता पहिले अजून तिला दुःख दुसरं कोणतं द्यायचं. पहिली गोष्ट बांगड्या फोडून टाकायच्या, मंगळसूत्र काढून टाकायचं, कपाळाचं कुंकू पुसून टाकायचं, पायातले जोडवे काढून टाकायचे. हे झालं की लगेच कोणत्याच धार्मिक कार्यात सहभाग नाही करू द्यायचा. म्हणजे मला एका महिलांनी सांगितलं की आपल्याकडे महालक्ष्मीची पूजा असते. महालक्ष्मी पूजेत सगळं स्वयंपाक करायचा, पण दिवे करायचं आणि दिवे लावायचं काम तिला नाही, आरती घ्यायचं काम तिला नाही, परंतु चालत नाही. का तर तू सुवासीन नाही. म्हणजे असा आणि असा जो अपमान आहे हा प्रत्येक ठिकाणी, मग धार्मिक कार्यात असेल, शुभ कार्यात असेल. तुम्ही आता म्हटलं की बाबा आता हे फक्त शहरामध्ये सुशिक्षित स्त्रिया ज्या स्वतःहून डेअरिंगबाज आहेत, स्वतःहून करणारे आहेत, ज्यांना त्यांची भीती वाटते की मी जर हिला म्हटलं तर ही काय मला, त्या स्त्रीला फक्त तेवढा मान सन्मान तेवढा मिळू शकतो. पण बाकीच्यांना तर पदोपदी त्यांना की तू विधवा म्हणून तू हे करायचं नाही, तू असे म्हणून ते करायचं नाही, असं त्यांना मानलं जातं. मग त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही ही महिला परिषद घेतली, त्यातून हे केलं आणि त्यातून समाजमन बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुरुषांना सुद्धा आमंत्रित केलं की यांचा काय दोष आहे आणि ही प्रथा आपण कशासाठी करतो. या प्रथेला कुठे धार्मिक आधार नाही, वैज्ञानिक आधार नाही, कोणताच आधार नाही. कोणत्या पोथी पुराणात कुठेच हे लिहिलेलं कुठे आपल्याला सापडत नाही. आणि आपले जे महापुरुष आहेत, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये मी राहतो त्या जिल्ह्याच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी त्या काळात सतीची चाल बंद केली. त्यासाठी त्यांनी स्वतःचे वडील वारले तर आईला सती जाऊ दिलं नाही, आणि स्वतः त्या सती गेल्या नाही शहाजी राजे वारले तरी. आणि आपल्या मुलाच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्या स्वतः तिथे हजर होत्या. म्हणजे त्यांनी कोणतीच प्रथा त्यावेळेस पाळली नाही. मग हे आपण का पाळता, समाजाने ही का पाळली पाहिजे, हे समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे या परिषदेच्या माध्यमातून केला. सर, आत्तापर्यंत या विधवा परिषदा कुठल्या कुठल्या भागात झाल्या आहेत, किती झाल्या आहेत आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद कसा आहे, तुम्ही काय सांगा? सर, सगळ्यात पहिली विधवा परिषद जी आहे ती आम्ही 10 डिसेंबरला बुलढाण्यामध्ये घेतली. माननीय कलेक्टर साहेब किरण पाटील साहेब त्याला हजर होते. आमचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब त्याला हजर होते. आणि तोही मला असा हे आपण करणारे कार्यक्रम वेळेवरचे म्हणजे हे कार्यक्रम पहिले केलेच नाहीत, याला प्रतिसाद कसा मिळेल माहीत नव्हता. परंतु त्या याला प्रत्येक परिषदेला 1000-1500 महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, पुरुष वर्गही उपस्थित राहिले. त्यांचं दुःख त्या ठिकाणी त्यांनी मोकळं केलं, त्यांना हक्काचं एक व्यासपीठ मिळालं. आणि मग त्याच्यातून म्हणजे तिथे एक परिषद झाली. त्याच्यानंतर सिंदखेड परिषद घेतली आम्ही, दुसरी परिषद. तिसरी परिषद चिखलीला घेतली 3 जानेवारीला, आणि मोताळ्याला घेतली आता 30 तारखेला मागच्या महिन्यात. म्हणजे अशा 4 परिषदा आम्ही घेतल्या. या संदर्भात काम करत असताना 4 परिषदा, एक सामूहिक पुनर्विवाह सोहळा आणि बाकी इतर कार्यक्रम तेही सांगतो मी तुम्हाला. पण हे करत असताना जेव्हा सगळे आलेत आणि तेव्हा त्यांनी जे दुःख त्यांचं
हे सांगत व्यक्त केलं गेलं. अक्षरशः किरण पाटील साहेब त्या दिवशी भारावून गेले, सिंगणे साहेब त्या दिवशी भारावून गेले की इतकं या महिलांचं दुःख असू शकते हे आम्हाला आज कळालं. आणि मग त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की या महिलांच्या संदर्भात जर काम करायचं असेल तर आपल्याला 4 प्रकारे हे काम करावं लागेल. एक, यांचं सामाजिक त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी ह्या ज्या सामाजिक रूढी आहेत त्या बंद केल्या पाहिजे. आणि त्या बंद कशा होऊ शकतील, त्यासाठी शासनानं जे आहे म्हणजे जसं सतीचा कायदा त्या काळात केला तसा विधवा बंदीचा कायदा आता झाला पाहिजे. म्हणजे कितीही आपण किती म्हटलं समाजाने बदललं पाहिजे, पण समाजामध्ये सगळेच चांगले व्यक्ती असतं असं नाही. अनेक लोक असे असतात की त्यांना ते हे असं घडून आणायचंच असतं. मग त्या विधवा महिलेला तिला जर त्या विधवा म्हणून कोणी जर हिंमत असेल, विधवा म्हणून जर कोणी बोलत असेल तर त्याच्या संदर्भात तिला तसा कायदा झाला पाहिजे. कायदा झाला की कोणाची हिंमत होणार नाही की तू विधवा म्हणून या कार्यक्रमात जाऊ नको. पण आतापर्यंत असा विचार कोणी मांडलेला आहे का की अशा प्रकारचा विधवा आहे म्हणून तिला हिंडवायचं नाही, अशा प्रकारचा कायदा आला पाहिजे किंवा प्रशासनाने याच्यासाठी पावलं उचलली पाहिजे, असं यापूर्वी कोणी हा विचार मांडलाय का? मांडलाय, म्हणजे कायदा आला पाहिजे असा नाही मांडला. पण हेरवाड ग्रामपंचायत जी आहे कोल्हापूरमधली, त्या हेरवाड ग्रामपंचायतीनं स्वतःहून एक ठराव घेतला की आम्ही आमच्या गावामध्ये विधवा प्रथा पाळणार नाही. बरोबर. त्यांनी स्वतः पहिला ठराव, महाराष्ट्रातला पहिला ठराव तिथे झाला. दुसरा एक प्रमोद झिंजारडे म्हणून एक व्यक्ती आहे सोलापूरचे, तर त्यांनी स्वतःचं एक ॲफिडेविट केलं किंवा मी माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीनं कोणतंही सौंदर्याचं लेणं काढून टाकू नये, त्यांनी ॲफिडेविट केलं असं. आणि त्याच्यावरती मग शासनानं एक परिपत्रक पण काढलं की अनेक ग्रामपंचायतीनं त्या पद्धतीचे ठराव घ्यावेत, पण तसे ठराव नंतर झाले नाही. आमच्या कलेक्टर साहेबांनी जसा हा पहिला परिषद झाली दुसऱ्याच दिवशी त्यांनी परिपत्रक काढलं की विधवा महिलांचं समुपदेशन प्रत्येक त्यांनी त्या गावातील सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, जे टीम आहे त्यांनी त्यांचं समुपदेशन करावं आणि कोणतीच विधवा प्रथा पाळू नये यासाठी गावकऱ्यांना पण समजून सांगावं आणि त्या पद्धतीचे ठराव पण घ्यावेत, अशा पद्धतीचं त्यांनी हे पण केलं. सर, सरकारकडून, प्रशासनाकडून विधवा पेन्शन योजना राबवली जाते, पण तुम्हाला काय वाटतं की ती कितपत यशस्वी आहे, कितपत त्या महिलेपर्यंत पोहोचते असं तुम्हाला? आम्ही विधवा परिषदेच्या निमित्तानं आम्ही खऱ्या अर्थानं या संदर्भात 4 पद्धतीनं कामं करतो. एक मी सांगितलं, समाज मन बदलण्याचं काम, त्यांना रूढी परंपरेतून मुक्त करण्याचं काम. दुसरं काम की कसं असतं, जेव्हा एखादा ती महिला जेव्हा विधवा होते एक 3 दिवसपर्यंत सहानुभूती असते. एकदा सावरण्याचा कार्यक्रम झाला की त्याच्यानंतर त्या महिलेला काय आर्थिक अडचणी आहे, ती काय खाते, काय पिते, तिच्या मुलाचं संगोपन कसं करते, त्यांना शिक्षण कसं करते, या संदर्भात कोणीही शेजारचा येत नाही आणि बाहेरचे नातेवाईक हे कोणीही त्याचा विचार करत नाही. म्हणजे तिलाच अर्थार्जन करावं लागतं, तिलाच काहीतरी करावं लागतं असं आहे. आणि त्या पद्धतीने त्या करतात पण त्यांचे खरी अडचण जी आहे ती हे झाल्यानंतरची ती त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, ही एक अडचण आहे. आणि म्हणून त्यांना जे आहे ना, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना कमी व्याजदरात लोन मिळालं पाहिजे, त्यांना हे झालं पाहिजे. आणि त्यासोबत त्यांना तिसरं काम आमचं असं आहे की त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. मग आम्ही पाहिलं बऱ्याचशा महिलांना तो लाभ मिळतो, पण बऱ्याचशा महिला असं आहे की त्यांना त्या योजनेचीच माहिती नाही आहे. मग आम्ही 50-100 महिलांचे फॉर्म ते सगळे भरून विधवा पेन्शन योजना तुम्हाला मिळाली पाहिजे, काय खूप वयस्कर आहे त्यांना निराधारमध्ये बसवायचं असेल, काय अजून कोणत्या योजना असेल त्यांना लाभ द्यायचा, असं आम्ही त्या परिषदेच्या माध्यमातून ते सुरू केलं आणि त्यांना तो लाभ मिळायला लागला. पण हा लाभ जरी मिळत असेल तरी माझं म्हणणं थोडंसं शासनाकडे असं आहे की त्यांना आज 1000-1100 रुपये मिळत आहेत, त्या आजच्या काळात ते खूपच तुटपुंजी रक्कम, खूपच तुटपुंजी. तर ते कमीत कमी 3000 त्यांना विधवा पेन्शन मिळाली पाहिजे, तो लाभ 3000 पर्यंत तरी झाला पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे आणि त्यासाठी आम्ही करतो. सर, तुम्ही हे सगळे प्रश्न मांडतायत, यावेळेस तुम्हाला प्रशासन काय मदत करतं? जसं तुम्ही सांगितलं की कलेक्टर आले, आता प्रशासनाकडे याचा काही डेटा असतो का? जसं आपण जनगणना करतो त्यावेळेस त्याची माहिती किती लोक आहेत, काय आहेत, मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव वगैरे असं सगळं त्याची हे होते, काउंट होतं. पण जेव्हा विधवा असा प्रश्न येतो जो तुम्ही आता मांडल्यावर कळतंय की तो किती ज्वलंत आहे आणि हा प्रश्न आहे, या प्रश्नासाठी कुठे डेटा कलेक्शन होतं का की किती विधवा आहेत, त्यांचा रोजगार काय आहे, त्याचा काही डेटा प्रशासनाकडे किंवा कोणाकडे असतो का आणि आपण त्याच्यासाठी काही करतायत का?
मला असं वाटतं अशा पद्धतीचा डेटा काही अजून प्रशासनाजवळ त्याचा नाही आहे. फक्त कोरोनामध्ये जे काय गेले आहेत, कोरोनामध्ये ज्या महिला विधवा झाल्यात त्यांना कोरोनाचे काही आर्थिक लाभ मिळाला, त्या संदर्भातला कोरोनाच्या महिलांचा डेटा त्यांच्यापर्यंत तो आला आहे. पण बाकी इतर ज्या डेथ झाल्या त्याचा काही डेटा मला असं वाटतं प्रशासनाकडे नाही. असेल तरी मला अवगत नाही. आणि विधवांची संख्या किती असेल हा जर प्रश्न आपण विचारला, म्हणजे त्याचं त्या संदर्भात जर माहिती असेल तर मी माझ्या एका जिल्हा परिषद मतदारसंघाच्या याच्यावरून मी सांगतो की माझ्या एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळपास 1500 महिला या माझ्या कार्यक्रमाला येतात. त्या 1500 महिला तिथे विधवा महिला आहेत. म्हणजे एका याच्यामध्ये तर असा जर विचार केला आपण सगळा तर किमान एका जिल्ह्यामध्ये किमान 1.5 लाख ह्या विधवा महिला आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. 1.5 लाख विधवा महिला. आणि आता आमच्या ज्या परिषदा झाल्या या परिषदेच्या माध्यमातून 4 परिषदेच्या माध्यमातून जवळपास 4,500 महिलांचा डेटा तर आमच्याजवळच आहे. पण मग सरकार या डेटाचा उपयोग करून त्याच्यासाठी काम करू शकणार नाही का? माझं असं विनंती आहे सरकारला की सरकारने जशी जनगणना करतो आपण तशी विधवांची जनगणना केली पाहिजे. मी आपल्या महिला बालकल्याण मंत्री यांच्याकडे मी एक निवेदनसुद्धा दिलेलं आहे की तुम्ही जसं शासनानं खूप चांगलं काम केलं आता एक की महिला आयोग तयार केला बरोबर आहे, तसं शासनानं त्या महिला आयोग तयार करत असताना मी त्यांना विनंती केली होती की याचे एकतर स्वतंत्रपणे विधवा महिलांचा एक विचार व्हावा, त्याच्यासाठी एक सेक्शन असावा. आणि किंवा त्या जे तुम्ही महिला धोरण तयार केलं त्या महिला धोरणामध्ये स्वतंत्रपणे विधवांचा एक कक्ष असावा की त्यांच्यासाठी तुम्ही काय योजना करतायत. आणि मला असं वाटतं की शासनही आता त्याच्यावर प्रयत्न निश्चितपणे करेल. आताच एक 8-10 दिवसाची गोष्ट आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी सुद्धा शासनाला त्या संदर्भात पत्र पाठवलं आहे की तुम्ही या विधवांच्या प्रश्नासाठी असे काहीतरी प्रोग्राम राबवा आणि ते कदाचित त्याला हे होईल, मला असं वाटतं त्याला बूस्ट मिळेल. सर, आपण विधवांच्या पुनर्विवाह संदर्भात बोलतोय आणि त्याचे अनुभव ऐकतोय की त्यांचे काय काय प्रश्न आहेत. तुम्ही असे काही विवाह लावले आहेत का? त्यांची काही संख्या आपल्याकडे उपलब्ध आहे का की किती विवाह आत्तापर्यंत असे लावले? निश्चितपणे मी आता तुम्हाला सांगितलं की मी पहिला जो विवाह लावला तो त्या महिलेचं वय जवळपास 38 वर्षाचं होतं आणि तिचा एक मुलगा 10वीत होता. त्याच्यानंतर एक मुलगी ती 7वीला होती. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ते एकदम सुखी कुटुंब आहे. आणि असं हे तो जो सिलसिला सुरू झाला तर आता या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 38 विवाह आमचे झालेत. आम्ही सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला, म्हणजे सामूहिक विवाह सोहळा नाही, सामूहिक पुनर्विवाह सोहळा. आणि त्यामध्ये त्या महिलांची मुलंसुद्धा त्यामध्ये सहभागी होते त्यामध्ये. आणि तो असा तसा नाही घेतला, त्याला छानपैकी मस्त जसे विवाह होतात त्या पद्धतीनं त्यांची बारात काढली, रथ सजवले, त्याच्यावर मुलामुलींचे बारात काढून सजवून सगळे नाच गाणे करत आम्ही छानपैकी 1000 लोकांना जेवण पण त्या दिवशी दिलं. आणि त्या दिवशी 7 विवाह लागले. म्हणजे आणि तो मग पुढे हे सगळे हे सुरू झालं. जवळपास आता 38 विवाह आमच्या या प्रयत्नाला निश्चितपणे झालेले आहेत. सर, आर्थिक प्रश्न त्यांचे सुटावेत विधवांचे, याच्यासाठी तुम्ही काय काम करताय? मी आता सांगितलं तुम्हाला की 4 पद्धतीने आम्ही करतो. त्यातला एक मुद्दा आहे की त्यांचं अर्थार्जन झालं पाहिजे. जर 2 पैसे घरात आले तर अक्कल येते असे म्हणतात आपल्याला. आणि म्हणून मग दुसरं तर आपण जास्त करू शकत नाही. तर किमान आपल्याकडनं जे होतं आम्ही काय करतो त्यांना की मी तिथे बुलढाण्यात एक व्यावसायिकांची मीटिंग घेतली आणि त्यांना म्हटलं की बाबा तुम्हाला जे मनुष्यबळ लागतं ते तुम्ही जर थोडंसं विधवा महिलांना त्यामध्ये घेतलं तर चांगलं होईल. मग आम्ही काही शाळांना जाऊन भेटलो, काही कॉम्प्युटर सेंटर असतील तिथे जाऊन भेटलो, हॉस्पिटलला जाऊन भेटलो, हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि मला सांगायला आनंद वाटतं की जवळपास आता 50-55 लेडीजला आम्ही त्या बुलढाण्यामध्ये त्यांना रोजगार देतो. त्यांना 6-7 हजार रुपये महिन्याचे त्यांना पण किमान ते पोट भरायला लागले. काही ठिकाणी घरगुती काम करणाऱ्या महिला घरगुती काम करण्यासाठी महिला नाही केलं, कुठे हॉस्टेलवर त्यांना वार्डनचं काम दिलं. तर अशा पद्धतीने त्यांना आणि एका पद्धतीने असं म्हणता येतं की समाज विधवांवर ते रूढी परंपरा लागतोय. पण आता ही जी चळवळ सुरू झाली तुम्ही ज्यांना बोलतोय किंवा तुमच्याकडे थोडासा असा रोजगार दिला तर तुमच्याकडे गरज येते तिथे विधवा महिलांच्या त्या महिलाला रोजगार द्या, तर ते लोक तयार होतात.
त्यांच्याकडं सहानुभूतीनं देत आहेत हे पण मला चांगलं जाणवलं त्यामध्ये. बरोबर. सर, विधवांचा पुनर्विवाह करताना सरकारकडून तुम्हाला काही अपेक्षा आहे का, प्रशासनाकडून तुम्हाला काही अपेक्षा आहेत? निश्चितपणे आहे. मी म्हणजे आता विधवांचे विवाह का होत नाही त्याचे 2-3 कारणं मी तुम्हाला सांगितलेत आणि तेही सांगतो की एक त्यांना समाजमन आहे, दुसरं त्यांना मुलांची चिंता असते, तिसरं एक असतं की बा तो एखादा पती जो असतो तो खूप व्यसनाधीन असतो आणि त्यामुळे त्यांना इतका त्रास झालेला असतो की त्यांना पुन्हा लग्न करण्याची इच्छाच होत नाही. असं आहे. तर हे सगळं बदलून त्यांनी केलं पाहिजे. यासाठी आम्ही तर समाजमन तयार करतोयच, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये झालं पाहिजे. पण त्यासोबत शासनाची भूमिका असली पाहिजे की शासनानं सुद्धा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी अनुदान दिलं पाहिजे. जसं आता राजस्थान सरकारनं दिलं आहे, उत्तर प्रदेश सरकारनं अनुदान देत आहेत, पाँडिचेरी सरकारनं या संदर्भातला इश्यू घेतला आहे आणि ते अनुदान देत आहे. मी आत्ता झारखंडला जाऊन आलो. आम्ही 24 तारखेला 23ला आंतरराष्ट्रीय विधवा दिवस होता, त्यानिमित्तानं त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता आणि त्या ठिकाणी मला बोलवलं होतं. मी त्या ठिकाणी गेलो तर तिथे त्या सरकारनं सुद्धा जर विधवा महिलेसोबत एखाद्या अविवाहित मुलानं लग्न केलं तर त्याला 1 लाख रुपये मिळत आहेत, त्या कुटुंबाला मदत मिळते. तसं शासनानं आपल्याकडे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनपर योजना लागू आहे. तसं माझे प्रयत्न चालू आहे. मी 2-3 निवेदनसुद्धा दिलेत आणि आमचे बुलढाण्याचे आमदार ते मांडणारसुद्धा आहेत की त्या धर्तीवरती विधवांनी जर पुनर्विवाह केला तर त्या ठिकाणी किमान 1 लाख रुपये त्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी आमची मागणी आहे. त्यामुळं त्यांचे विवाह होतील, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पडेल, आणि त्या महिलासुद्धा तयार होतील आणि मुलं पण सुद्धा तयार होतील. म्हणजे आज दोन्ही बाजूने एक गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 50,000 मुलं तरी असे आहेत की त्यांचे लग्नच नाही होत राहिले. म्हणजे आज ही परिस्थिती सध्या आहे. जर हे विधवा शासनानं जर याला जर चालना दिली आणि हे जर पुनर्विवाह झाले तर मला वाटतं समाजाचं बॅलन्ससुद्धा राहायला निश्चितपणे मदत होते आणि म्हणून शासनानं याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. पुनर्विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज आहे. सर, तुम्ही लोकांना काय आवाहन कराल या चळवळीच्या निमित्ताने? कारण शेवटी समाज शाश्वत आहे, समाज टिकणार आहे आणि तो विचार करणार आहे. त्याने जर हा विचार उचलला तर तो शेवटपर्यंत टिकेल. तर तुम्हाला काय अपेक्षा आहे, तुम्ही काय आवाहन कराल की समाजाने याला कसं बघितलं पाहिजे? माझं तर सगळ्यात पहिलं मत माझं असं आहे की समाजानं, ज्याला आपण असं म्हणतो की विधवा सद्वा समान आहे, म्हणजे विधवा महिला आणि सुवासिनी महिला ह्या समान आहेत अशी वागणूक त्यांना दिली पाहिजे. त्यासाठी पूर्णतः म्हणजे ही जी विधवा प्रथा जी म्हणताय ती पूर्णतः बंद केली पाहिजे. आणि मला सांगायला आनंद होतो की आता समाज पण बदलून राहिला. म्हणजे माझ्या बुलढाण्याच्या बाजूला 8 किलोमीटरवरती एक दत्तपूर नावाचं गाव आहे. त्या दत्तपूर नावाच्या गावामध्ये आम्ही त्या लोकांना आवाहन केलं, तिथल्या महिलांना आवाहन केलं की तुम्ही आज इथे गावात विधवा आहेत, तुम्ही सुवासिनी आहात, पण आपल्या जीवनाचा भरोसा आपल्या कोणालाच नसतो. कोणाचं काय होईल केव्हा सांगता येत नाही. आज तुम्ही सुवासिनी आहात, उद्या कधी विधवाला सांगता येत नाही. पण त्यासाठी यांचा जो अपमान होतो तोही आपण आपल्या पदरी आला नाही पाहिजे आणि यांना पण सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी तुम्ही शपथ घ्या. तर त्याने वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये आजपासून कोणत्याही पद्धतीची विधवा प्रथा पाळणार नाही. आणि त्या दिवशी अनेक 8-10 ज्या विधवा महिला होत्या त्यांनी कुंकू लावलं, त्यांनी वट सावित्रीची पौर्णिमा त्या वडाची पूजा केली, त्याला फेरे मारले. म्हणजे हे समाजमन निश्चितपणे बदलून राहिलं. आणि माझं संपूर्ण जनतेला आव्हान आहे की सगळ्यात पहिले प्रथा बदला, म्हणजे तुमचा विचार बदला निश्चितपणे. आणि मी तुम्हाला सांगतो सर, मला विश्वास आहे एक दिवस असा येईल की विधवा हा शब्दच या महाराष्ट्रातला, या देशातला चालला जाईल, तोच राहणार नाही. आणि जसं आज होतं की एखाद्या पुरुषाची पत्नी वारल्यानंतर 6 महिन्याच्यात त्याचं लग्न करून दिलं जातं, तसं समाज एक दिवस असा करेल की त्या महिलेचं सुद्धा ती जर विधवा झाली असेल तर तिचं लग्न लावून देईल, पुनर्विवाह तिचा करतील, अशी पण सुद्धा मला निश्चितपणे अपेक्षा आहे. सर, आपल्याशी
तुम्ही जेवढा संवाद साधला आणि आपल्या वाचकांसमोर तुम्ही हे जे सगळं किंवा आपले जे प्रेक्षक आहेत सामनाचे त्यांच्यासमोर तुम्ही हे जे मत मांडलं आणि तुमचे विचार मांडले, त्यामुळे नक्कीच समाजामध्ये काही सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते आणखीन मिळतील. त्याचबरोबर समाज मन जे आहे ते बदलत आहे, समाजभान जागृत होत आहे आणि त्यामुळे होणारे जे बदल आहेत ते बदल माणसाला मनुष्यत्वाकडे घेऊन जात आहे. त्याला माणूस म्हणून जगण्याचा, माणूस असल्याचा जो गौरव आहे, तो जो सन्मान आहे, तो सन्मान देण्याचा विचार करेल आणि तो सन्मानानं जगू शकेल. कारण विधवांचा पुनर्विवाह, जसं मी मगाशी म्हटलं की पुनर्विवाह हा एक वेगळा भाग आहे आणि विधवांचा सन्मान, भले तिचा विवाह तिला करायचा नसला तर ती सन्मानानं तरी तिला जगायला मिळालं पाहिजे, तो सन्मान तिला मिळाला पाहिजे. मग तो घरातून असेल, समाजातून असेल, कौटुंबिक सामाजिक सगळ्याच पातळीवरचा असेल, तो सन्मान तिला मिळाला पाहिजे, तिला सन्मानानं जगता आलं पाहिजे. यासाठी तुम्ही जो विचार मांडताय, जी चळवळ उभी करतायत, या चळवळीसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा की असं मनुष्यत्व माणसातलं जागृत ठेवण्यासाठी तुम्ही काम करताय. तो पैलू तुम्ही माणसातला जागृत ठेवताय, त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासमोर एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि हा सगळा विषय समाजासमोर आणला. आणि नक्कीच प्रशासन, शासन तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुमचं जे विजन आहे त्याच्यावर काम करेल आणि विधवांना ज्या काही गोष्टी त्यांच्या आल्या पाहिजेत पटलावर आणि शासनाकडे त्या माहिती असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे काही अनिष्ट प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या बंद करण्यासाठी पण तुमचे जे प्रयत्न चालू आहेत, कदाचित त्याच्यावरही विचार या मुलाखतीनंतर केला जाईल असं मला वाटतं. तर आपण सगळ्या या गप्पा ज्या मारल्या आणि हा विषय आमच्यासमोर मांडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. आणि सामनाच्या सगळ्या वाचकांना आणि सामनाच्या सर्व प्रेक्षकांना, जे डिजिटलवर सामना बघत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांना आमची एक विनंती आहे की सामनाचे अशा ज्या मुलाखती आहेत, ज्या समाजभान जागृत करत आहेत, समाजामधले वेगवेगळे क्षेत्रात काम करणारी जी लोकं आहेत, जी गावात, खेड्यात, शहरात, कानाकोपऱ्यात जे काम करत आहेत आणि इथलं जे सामाजिक भान आहे ते जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या छोट्यातल्या छोट्या कृतीलासुद्धा एक व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तेव्हा आमचं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज हे लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचेही काही प्रश्न असतील, तुमच्याकडेही असे कोणी व्यक्ती असतील जे अशा पद्धतीनं काम करतात, अशा काही संस्था असतील, तर त्याच्यासाठी आमचे जे ईमेल ID आहेत जे तुम्हाला डिस्प्ले होतील किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्हाला ते बघायला मिळतील, त्याच्यावर तुम्ही आम्हाला ते संपर्क करून त्या लोकांपर्यंत, त्या लोकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आपण इथे करू शकतो. तर नक्की आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद. सामनावर अशा प्रकारच्या विविध मुलाखती आपण नेहमी घेत असतो. कधी त्या सामाजिक क्षेत्रातल्या असतात, कधी राजकीय, तर कधी त्या क्रीडा क्षेत्रातल्या असतात, मनोरंजन क्षेत्रातल्या असतात. अशा विविध क्षेत्रांमधल्या मुलाखती, तिथल्या वेगवेगळ्या लोकांची ओळख करून घेण्यासाठी आणि असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सामनाचं यूट्यूब पेज लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. ट्विटरवर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आमचं डिजिटल प्लॅटफॉर्म samna.com याला नियमित भेट द्या आणि अपडेट राहा. धन्यवाद.